तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये काय-काय अ, आवडतं म्हणजे अ, अजून मी काही त्याच्यामध्ये काही चेंजेस केले पाहिजे का? माझे जे डेली ब्लॉग्स आहेत, तर ते डेली ब्लॉगमध्ये काही केलं पाहिजे का अजून वेगळं काही? अजून काय बघायला आवडेल तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये? आणि जे माझे रोजचे डेली ब्लॉग्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय आवडतं? तर ते मला तुम्ही कमेंट्स करून पण सांगू शकता. आपल्या चॅनलवर सगळे डेली ब्लॉग्स राहतील, फॅमिली ब्लॉग्स राहतात, शॉपिंग, ट्रॅव्हलिंग, काही अनुभव या गोष्टी राहतात माझ्या ब्लॉगमध्ये. तुम्ही कुठून-कुठून माझे ब्लॉग बघतात, तर तुमच्या शहराचं नाव तुम्ही मला कमेंट्समध्ये टाकू शकता. मला कमेंट्समध्ये सांगू शकता तुम्ही कुठून माझे ब्लॉग्स बघतात, कोणत्या शहरामधून बघता आहेत. तर ते तुम्ही मला सांगू शकता. अजून माझ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल, तेही तुम्ही मला सांगू शकता. अजून नवीन-नवीन मी ब्लॉग्स आणणार आहेत म्हणजे मेकअपचे, पार्लरचे काही टिप्स, स्किन केअर टिप्स वगैरे ह्या काही गोष्टी नवीन मी अजून करणार आहे. त्याचे पण ब्लॉग्स लवकरच येतील. आजचा ब्लॉग फक्त मी माझी ओळख करून देण्यासाठी अ, केला आहे खरं तर. की खूप दिवस झाले की ओळख पण नाहीये, की आपल्याला जे बघतात, आपले व्हिडिओ जे बघतात त्यांच्याशी ओळख करून घेऊ. म्हणून त्याच्यासाठी आज मी लाईव्ह आले आहे. आणि व्हिडिओ बनवायला खरं तर मला एवढे 2-3 दिवसापासून नव्हताच वेळ म्हणजे डॉक्टरांनी नाहीच सांगितलेलं आहे. एडिटिंग वगैरे पण नाही सांगितलंय. त्याच्यामुळे मी जरा 2-3 दिवस शांतच होते. काही व्हिडिओज वगैरे पण काही बनवले नाहीये. त्याच्यामुळे मी म्हटलं चला आज आपण लाईव्हच घेऊ. तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा. हे बघा माझे डोळे सुद्धा एकदम खोल झालेले आहेत. हे बघा. अचानक बीपी वाढला होता माझा. त्याच्यामुळे काही समजतच नव्हतं, की का बरं एवढा बीपी वाढला? आणि तेही बीपी माझा 180, 100, 110 असा झाला होता. त्याच्यामुळे खूपच इमर्जन्सी नको यायला. त्याच्यामुळे गोळी सुरू झाली. आता बघू 2-3 दिवस गोळी सांगताय डॉक्टर घ्यायला. रोज जाते सकाळ संध्याकाळ मी बीपी चेक करायला. आज फक्त गप्पा मारण्यासाठीच मी लाईव्ह केलं आहे. एक कोणतरी आलेलं आहे, लाईव्ह दिसत आहे. जे कोणी माझी व्हिडिओ बघताय, लाईव्ह बघताय, त्यांना काही प्रश्न असेल वगैरे तर ते विचारू शकता.